काल आपण या मरणोत्तर गतीच्या संदर्भामध्ये असलेला जो विषय आहे त्या विषयाच्या जवळजवळ शेवटाला आलो आहोत. आज तो विषय संपवून आपल्याला पुढे जायचा आहे. त्याचा एक सुसूत्र विचार थोड्या काळामध्ये करून आपण पुढे जाऊ. त्यातलं एक सूत्र असं आहे की जगामध्ये कोणतंही कर्म केलं तरी सुद्धा त्या कर्मामध्ये काहीतरी दोष असतोच असतो. अशुद्धमिती चेन्न शब्दात असं ते सूत्र आहे. विधियुक्त कर्मे अशुद्ध होत नाहीत कारण ती शास्त्रविहित आहेत. तर प्रत्येक कर्माला दोष आहे. त्या प्रत्येक दोषयुक्त कर्माचा आपल्याला दोष घ्यायला पाहिजे. असं जर म्हटलं तर त्यातून शास्त्राने काय सांगितलंय, का शास्त्रयुक्त कर्म करावीत, का स्वधर्माचं आचरण करावं आणि त्या संबंधाने आपल्या अंतःकरणामध्ये आग्रह का असावा, याकरताचं हे सूत्र आहे की ते म्हणाले कर्म सदोषच आहे. मग त्या कर्मातले जे दोष आहेत ते कसे कमी करता येतील. जसं गीतेमध्ये म्हटलंय सहजम कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत. म्हणजे ते जरी सदोष आहे तरी पण त्याचा त्याग करू नये. अशुद्धमिती चेन्न शब्दात कर्माच्या ठिकाणी आता हे दोन झाले. अशुद्धमिती चेन्न शब्दात कोणतंही कर्म घेतलं तरी त्याच्यामध्ये अशुद्धता राहतेच राहते. आणि गीताकार म्हणतात सहजम कर्म कौंतेय अशुद्धमपि. असू दे अशुद्ध, इथे अशुद्ध म्हटलं म्हणून आपण अशुद्ध, तिथे त्यांनी सदोष म्हटलं. सदोषम अपि न त्यजेत. ते जरी सदोष आहे तरी ते टाकू नये. आता इथे असं का म्हटलं आहे, कारण हे जग द्वंद्वांनी युक्त आहे. कोणतंही कर्म करायला घेतलं, कितीही चांगलं कर्म करायला घेतलं तरी त्या कर्माच्या मध्ये कोणत्या तरी बाजूनी दोष असतोच असतो. म्हणून आपण व्यवहारामध्ये म्हणतो की आपण कुणालाही कितीही सुखी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण सगळ्यांना एका वेळी समाधानी करू शकत नाही. आपण कोणतं तरी एक चांगलं कार्य अंगीकारलंय, अगदी धरून चला मी इथे आता प्रवचनाला येते, हा माझा तास मी चांगल्या स्वाध्यायामध्ये घालवतीये असं मला वाटतं. पण माझ्या घरी जर अडचण आहे, कोणी म्हातारं मनुष्य आहे, ते म्हातारं मनुष्य तासभर तुमच्या त्यालाही असं वाटतं संध्याकाळची वेळ आहे, हे सगळे लोक घरातनं भराभरा बाहेर निघून जातात, आपण घरात एकटेच राहतो. म्हणजे कितीही चांगलं काम करण्याकरता आपण बाहेर पडलो तरी एका माणसावरती आपण अन्यायच केलेला असतो. त्या माणसाची अपेक्षा आपण पुरवलेलीच नसते. मोठा श्रेष्ठ देशभक्त आहे, देशाकरता त्यांनी आपलं सगळं जीवन समर्पण केलं, पण त्याच्या कुटुंबियांना त्यांना त्याचं दुःख आहेच ना की आपल्या घरातली माणसं आहेत, या माणसांच्या बाबतीमध्ये हे असं असं घडलंय. त्यांना असं वाटतं की अरे काय होईल याचं, ह्याला कोणती शिक्षा होईल, याला काय काय भोगावं लागेल. म्हणजे त्यांना दुःखात लोटलंच आपण, पण आपण चांगलं काम करत राहिलो. म्हणून सदोषम अपि न त्यजेत. ते जरी सदोष आहे तरी ते टाकू नये. असं का म्हटलं, कारण कोणतं कर्म सहजम कर्म कौंतेय. म्हणजे आईला मुलाला लहानाचं मोठं करायचं आहे, ते मोठं करताना त्याला शिस्त लावताना तिला कठोर व्हावंच लागेल. त्याला सारखं पॅम्पर करून त्याला त्याचे सारखे लाड करून बाबा पुता करून चालणार नाही. केव्हा तरी त्याला शिक्षा करावी लागेल, धाक दाखवावं लागेल, त्याला भीती दाखवावी लागेल. म्हणजे हे करताना काय मोठं चांगलं आहे का? मग हे मुलांना मारणं म्हणजे पाप आहे, मुलांना त्रास देणं म्हणजे त्यांच्या बालमनाला दुखवणं, असा काही विचार करता येत नाही. त्याला शहाणं करायचं असेल तर थोडं कठोर झालंच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की हे सहज कर्म म्हणजे स्वाभाविक कर्म आहे, जे आम्ही स्वीकारलेलं जीवन आहे. आता जर एखाद्या देशभक्तांनी देशाकरता आपलं जीवन द्यायचं ठरवलं तर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या घरातल्या अडचणी आहेत त्या ठीक आहेत, स्वीकारल्या पाहिजेत, सोसल्या पाहिजेत. पण म्हणाले काय करावं, हे जरी अशुद्ध असलं तरी सुद्धा त्यात काही दोष असला तरी सुद्धा ते कर्म आपण टाकू नये. आणि म्हणून यज्ञ करा, काही करा, समर्थांनी म्हटल्याप्रमाणे यथा सांग ते कर्म काही घडेना. 100% योग्य कर्म कधीच घडू शकत नाही. त्यात कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी
दोष हा शिल्लक राहतोच राहतो. आणि म्हणून आपण पुण्यकर्म करतो, त्या पुण्यकर्माला एक पापाची झालर आहेच, दोष आहेच, काहीतरी कमी प्रमाणात असेल. फक्त आपल्याला एवढंच सावध राहता येतं की 80% चांगलं करावं, 20%चा दोष ठेवावा, 85%, 90%. जितकं कर्माला आपल्याला अधिकाधिक निर्दोष करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करावा. पण सदोषता त्याच्यामध्ये आहेच आहे, कोणता ना कोणता तरी दोष त्यामध्ये राहतोच राहतो. हा एक भाग. दुसरं, कोणतंही पापकर्म केलं तरी त्याच्याही मागे काहीतरी थोडंसं पुण्य आहेच आहे. म्हणजे एखादा दरोडेखोर आहे, तो 1 दरोडा घालतो, 2 घालतो, 3 घालतो, दुसऱ्याचे पैसे लुटतो, हे त्याचं पापकर्म आहे. तसंच त्याचं त्यातल्या त्यात एक आहे की हा दरोडेखोर जर फार सावधपणाने थोड्याशा चोऱ्या करत राहिला असता तर कदाचित तो कुणाला सापडला असता नसता. पण तो आतताईपणाने एका पाठोपाठ एक चोऱ्या करत सुटला आणि त्या चोऱ्यांच्या मधून तो सापडला. समाजातल्या एका वेडवाकडं वागणाऱ्याला शिक्षा झाल्यानंतर दुसऱ्याला त्याचा धाक बसेल, ही त्याची चांगली बाजू आहे. आज समाजामध्ये बसतो का नाही हा आपला विषय नाही. परंतु वाईट कर्म करणारा सुद्धा आणखीन एक दाखवून देतो. तो दुसऱ्याच्या घरावर दरोडा घालतो, तो आणखीन एक चांगला संदेश समाजाला देतो की तुझ्या घरात एवढं मोठं डबोलं ठेवतो कशा करता, नको न ठेवू, तुझ्या पैशाचा योग्य तो विनियोग कर आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच ठेव. जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह करण्याची तुझी वृत्ती निर्माण झाली तेव्हा त्या संग्रह केलेल्याला धोका निर्माण होणं स्वाभाविक आहे. तर हे तू लक्षात घे. हा पण त्यांनी दिलेला चांगला संदेश आहे. आजच्या भाषेत बोलायचं तर पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. असं प्रत्येक कर्माच्या बाबतीत होतं की त्या कर्मामध्ये जे काही विपरीत आहे, काहीतरी सदोष आहे. मग आता कर्म दोषयुक्त असलं तरी त्यामध्ये काही पुण्यकर्म आहे, कर्म पुण्यकर्म असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी पाप आहे, असं दोन्हीमध्ये. त्यामुळे कर्माच्या ठिकाणी परिपूर्णता कधीच येत नाही. फक्त जीवनाची गुणवत्ता आपण पहिल्या दिवशीपासून म्हणतोय तसं पापपुण्याची समानता 10% पण येते, पापपुण्याची समानता 95% पण येते. त्यामुळे आपण आपलं जीवन जे आहे ते किती टक्के वर नेऊ शकतो त्या प्रमाणात आपण आपल्या कर्माच्या बाबतीमध्ये जागरूक राहावं. एक मुद्दा झाला. म्हणून जे स्वाभाविकरित्या आपल्यावर येऊन पडलेलं कर्म आहे ते कर्म सदोष असलं तरी आपण ते तसं मानू नये. एखादा खाटीक आहे, त्याला बिचारायला रोज जीव मारावे लागते, त्याचा व्यवसाय आहे, त्याला काय करणार. त्या दोष असेल पण त्याचं स्वाभाविक कर्म आहे, कुणीतरी करायलाच पाहिजे. न्यायालय आहे, तुरुंग आहेत, तुरुंगामध्ये सुद्धा फाशीची शिक्षा द्यावी लागते. ज्याला फासावर चढवण्याचं काम आहे अशा माणसाला सदोष कर्म आहे. दुसऱ्याचा जीव घेणं हे काही फार चांगलं कर्म नाही, पण केलंच पाहिजे. ते कुणाला तरी करावंच लागेल आणि त्यामुळे तो कुणीतरी करतच असतो. आपल्या कर्मामध्ये काही दोष आहेतच. डॉक्टर आहे, सर्जन आहे, पोट फाडलंच पाहिजे, दुसऱ्याला वेदना दिल्याच पाहिजेत, त्याला बरं केलंच पाहिजे. दोष असला तरी सुद्धा स्वाभाविक कर्म आहे, जे करावं लागेल ते लागेल. ते कर्म अधिक सदोष कसं होणार नाही एवढं आपण बघावं. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, आपण इतका 7 दिवसाचा जवळजवळ शनिवारपासून आजपर्यंत वेळ देऊन आपण हा विषय घेतला. याचं कारण काय, त्याचं कारण, आणि त्यांनी त्याच्यामध्ये इतका बारकावा मांडला त्याचं तरी कारण काय. त्यांचं म्हणणं एकच आहे की प्रत्येक क्षणी माणसाला मरणाचं स्मरण असावं आणि ज्याच्या ठिकाणी मरणाचं स्मरण आहे तो आपल्याकडून कधी वेडावाकडा व्यवहार शक्यतो होऊ देत नाही. आणि म्हणून त्या मरणाच्या स्मरणामध्ये जो व्यवहार होईल तो अधिक चांगला होतो. त्याच्याकरता अनेक गोष्टी आहेत. नाथ महाराजांच्या चरित्रातली पण एक कथा आहे की एक मनुष्य घरामध्ये अत्यंत संताप करत असतो. घरच्या लोकांना धाकात ठेवलेलं असतं. सगळेजण त्यांच्या धाकाला कंटाळून गेलेले असतात, कारण त्यांच्या रागावण्याचं, त्यांच्या चिडण्याचं हे सगळं भय प्रत्येकाच्या मनात आहे. शेवटी एके दिवशी ते म्हणाले,
सगळं घरदार माझ्या विरोधात आहे. नाथांकडे गेले. नाथांना म्हणाले की अहो असं असं मी फार संतापतो, आता काय करावं. तेव्हा एकनाथ महाराजांनी सांगितलं की आता कशाला विचारायला आलात. म्हणाले आता काही त्याचा उपयोग नाही. का हो. म्हणाले काय झालं. आता म्हणाले 15 दिवसावर तुमचं मरण आलं आणि त्यामुळे म्हणाले आता तुम्ही रागावला काय न रागावला काय, आता तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडायचा आहे. तो घरी आला. घरी आल्यावर त्या माणसानी सगळा विचार करायला सुरुवात केली की अरे मी कुणाकुणाला किती किती दुखावलं. बाहेरची माणसं, घरातली माणसं, मुलं बाळं, आणि प्रत्येकाच्या बाबतीत मग त्यांनी माझं चुकलं, मला क्षमा करा, याच्या पुढे मी तुम्हाला असं बोलणार नाही. आणि मग त्या 15 दिवसामध्ये त्याचं वागणं इतकं सुधारलं, इतकं सुधारलं. घरच्या लोकांना आश्चर्य वाटलं हे असं कसं झालं म्हणून. आणि मग 15 दिवसांनी जेव्हा आता शेवटची रात्र, 15 दिवस संपले की उद्या मरण येणार, शेवटची रात्र आहे. त्या शेवटच्या रात्री त्यांना असं वाटलं आता जे काही असेल सगळ्यात शेवटचं भगवंताला सांगू की बाबा उद्या मरण येणार आहे, पण जे जे काही दोष माझ्या ठिकाणी घडलेले आहेत त्या सगळ्या दोषांचं तू माझ्या ठिकाणी निराकरण कर, असं जेव्हा त्यांनी सांगितलं. आणि ते झोपले. सकाळी उठले, आश्चर्य वाटलं आपण अजून जिवंत आहोत. आणि उठले आणि तसेच नाथांच्याकडे गेले. नाथांना म्हणाले महाराज 15 दिवस पूर्ण झाले, आपण माझा मृत्यू होणार असं सांगितलं होतं, पण म्हणाले आज मी अजून जिवंत आहे, आपल्याकडे आलोय. नाही म्हणाले आपला मृत्यू होणार नाहीच आहे, आपला मृत्यू होणार नाहीच आहे. म्हणाले आपल्या स्वभावामधला असलेला हा जो क्रोध आहे आणि त्या क्रोधामधून होणारा आपल्याला जो त्रास आहे आणि इतरांना होणारा जो त्रास आहे त्यातनं आपल्याला बाहेर पडता यावं याकरता म्हणाले मी आपल्याला असं सांगितलं की आपला 15 दिवसात मृत्यू होणार आहे. म्हणाले आता जसे बदललात ना, आता हा बदल कायम ठेवा. माणसाला मरणाचं स्मरण, मरणाचा धाक हा नेहमीच सन्मार्गाकडे प्रवृत्त करू शकतो अशी शास्त्राची धारणा आहे की मनुष्य सन्मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो, राहतो. आता जो विषय आपल्या याच्यातला वास्तविक नाही आहे, पण आपण जवळजवळ सगळ्या विषयाला स्पर्श केलाय, तर आता शेवटी एका विषयाला स्पर्श करून आपण पुढे जाऊ की मनुष्याचा पुढचा जन्म, जी आपण श्रद्धेची आहुती पहिली म्हटलं, तो कशावर अवलंबून असतो. जसा अंतकाले भगवद्गीता सांगते त्याप्रमाणे भगवंताचं स्मरण केलं तर मनुष्याला चांगली गती मिळते. अंतकाली तो आसक्ती सोडून राहिला तर त्याला चांगलं मरण येऊ शकतं असं म्हटलं जातं, म्हणजे चांगली गती त्याला पुढे प्राप्त होते. मग आता ती गती कशावर अवलंबून असते, तर पहिलं एक ठीक आहे की अंतकाळी जो विचार मनामध्ये प्राबल्याने असतो त्या विचारावरती पुढच्या जन्माकरता जे प्रारब्ध भोगायचं आहे त्या प्रारब्धाची निवड आपोआप केली जाते त्या एका विचाराच्या अनुसंधानाने. शेवटी अंतःकरणामध्ये जर ईश्वराचं स्मरण असेल तर ईश स्मरण हा धागा धरून हा डिसिजिव्ह विचार आहे, हा निर्णायक विचार आहे. त्या निर्णायक विचाराच्या आधाराने बाकीचं जे आमचं पूर्वकर्म जे भोगायचं आहे ते सगळं त्याच्या भोवती गोळा होत जातं आणि मग त्याप्रमाणे पुढचा जन्म मिळतो. म्हणून अधिकाधिक चांगल्या विचारात मनुष्याचा देह पडावा असं म्हटलंय. पण समजा एखादा कोमात आहे, एखादा बऱ्याच यातनांमध्ये, त्याला झोपेचं औषध देऊन गुंगीत ठेवलंय, अनेक प्रकार आहेत. मग असा मृत्यू झाला तर काय करायचं. त्यावेळी तो कोणाचं स्मरण करणार, त्याला देहाचंच भान नसतं, तर तो आणखीन काय करू शकतो. त्याकरता आपल्याकडे असं म्हटलंय आपल्या जीवनामध्ये सगळ्यात चांगलं केलेलं कृत्य किंवा सगळ्यात वाईट केलेलं कृत्य यातलं काय अधिक वजनाने भारी आहे. तराजूत तोलायला जर घेतलं चांगलं कृत्य आणि वाईट कृत्य तर त्यातलं पारडं कोणाचं जड आहे. वाईट कृत्याचं जर जड असेल तर ते कृत्य पुढच्या जन्माकरता निर्णायक बनतं. आणि जर चांगलं कर्म अधिक प्रभावी आहे, त्याचं पारडं जड आहे, तर चांगलं कर्म हे निर्णायक बनतं. त्यामुळे मृत्यूच्या काळामध्ये जे जे विचार येतात ते जसे महत्वाचे आहेत तसं आयुष्यभर अधिक चांगलं, अधिक चांगलं, अधिक चांगलं कर्म करत जर राहिलो तर त्या सगळ्यात चांगल्या कर्माबरोबर सगळी चांगली कर्म आमच्या
संचितामधली आणि या जन्मातली जोडली जातील आणि त्यांनी येणारा जो पुढचा जन्म आहे तो अधिकाधिक सुखाचा येईल. छोटी 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 कर्म असतात, त्या छोट्या छोट्या कर्माची छोटी छोटी फळं असतात. ती सगळी फळं किंवा ती सगळी कर्म या मूळ कर्माच्या बरोबर थोडी 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 जोडली जातात आणि ते जेव्हा छोटे 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 जोडून त्यांचा एक परिणाम होतो, मग तो कदाचित संमिश्र असतो, कदाचित चांगला असतो किंवा वाईट असतो. म्हणजे छोटी छोटी कर्म कशी एक माणसाचा स्वभाव आहे. चांगलं करतो, आपण म्हणतो ना की काही हा मनुष्य वाईट करत नाही, वेळ पडली की मदत करतो, चांगला वागतो, सगळं चांगलं आहे. पण अहो चांगलं करून काहीतरी दोन शब्द वेडेवाकडे बोलतो, म्हणजे जे केलं त्याच्यावर सगळं पाणी पडतं, असं आपण व्यवहारामध्ये म्हणतो. इथे ते जे बारीक बारीक कर्म आहे ना, त्या सगळ्या चांगल्यांना बरोबर नेताना ती छोटी छोटी कर्म पण त्याच्या बरोबर जातात आणि मग त्याचं फळ मिळताना जेव्हा चांगल्याचा आनंद मिळत असतो तेव्हाच एक काहीतरी डोक्याशी वाईटाचा भुंगा असतो. आपण म्हणतो काय आहे आपल्याला ना 2 दिवस चांगले आनंदाचे घालवायचे, पण ते काय आपला योग नाही. काहीतरी खटखाट खुटखुट आपल्या मागे लागलीच पाहिजे, काहीतरी त्रास आपल्याला झालाच पाहिजे. का? कारण आम्ही विचारांच्या ठिकाणी साफ नसतो, स्वच्छ नसतो. विचार आम्ही निर्मळ, कशाला वाईट विचार करायचा? आणि मुख्य असं आहे, आपल्याच स्वार्थाकरता विचार केला. आपल्याला जर अमुक एक काम केलंच पाहिजे हे नक्की झालंय, तर मग आता वाईट विचार करून केला काय आणि चांगला विचार करून केला काय? काम करणं भागच आहे, मग चांगला विचार करून का नाही करायचं? ते आपल्याला लाभदायी तरी होईल. आणि म्हणून आपल्याकडे या कर्माच्या बाबतीमध्ये जे जे म्हणून सांगितलेलं आहे त्याचं जे स्वरूप आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे पुढचा जन्म ज्यावर येतो ते या एका कर्माच्या फळाच्या अनुषंगाने जोडला जातो. म्हणजे येणारे आपले जे पुढचे जन्म आहेत ते यावर अवलंबून राहतात. शेवटच्या क्षणी ईश्वराचं स्मरण झालं तर त्याच्या स्मरणामध्ये देह पडतो आणि चांगली गती प्राप्त होते. पडतो म्हणजे काय होतं? हा पांचभौतिक देह जो आहे, या देहाच्या आतमध्ये एकूण 4 देह आपल्याकडे मानलेले आहेत. एक हा स्थूल देह, याच्या आत असलेला सूक्ष्म देह, त्याच्या पुढचा जो देह आहे तो कारण देह आणि त्याच्या पलीकडे महाकारण देह, असे 4 देह म्हटले. हा जो स्थूल देह आहे हा अन्नमय कोश आहे, हा सगळा बाहेरचा व्यापार व्यवहार आपण जे आता जीवन जगतोय ते जगतो. हा जो आतला सूक्ष्म देह आहे, हा सूक्ष्म देह बाहेरचा देह सोडतो तेव्हा तो सूक्ष्म देह बाहेर पडतो. त्या सूक्ष्म देहाबरोबर आमचं काय काय बाहेर पडतं? आम्ही केलेलं कर्म बाहेर पडतं, आम्ही प्राप्त करून घेतलेली विद्या बरोबर जाते आणि आमची मूलभूत अविद्या, म्हणजे ज्यामुळे आम्ही जन्माला आलेलो आहोत, ती मूलभूत अविद्या कर्म आणि ज्ञानासहित जाते. हे झालं भावात्मक, कारण अविद्या काय अशी दाखवता येत नाही, कर्म काय असं दाखवता येत नाही, त्यानंतर विद्या काय ती अशी दाखवता येत नाही. पण जे दाखवता येतं त्या सूक्ष्म शरीराला पण काही भोग भोगावे लागतात. तर ते भोग भोगण्याकरता त्या सूक्ष्म देहाबरोबर सुद्धा 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, नंतर पंचप्राण आणि मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, म्हणजे आपलं अंतःकरण चतुष्टय, हे सगळे त्याच्याबरोबर जातात. 5 त्रिक 15 आणि हे 4 19, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि हे 4 मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, हे सगळेच्या सगळे त्याच्याबरोबर म्हणजे त्या जीवाच्या बरोबर जातात. जीव कुठपर्यंत आहे? जोपर्यंत जीवाला ह्यांनी गुंढाळलेला आहे तोपर्यंत, जोपर्यंत अविद्येनी गुंढाळलंय, जोपर्यंत विचारांनी, वासनेनी, उपाधीनी, कर्मानी, विद्येनी, ह्या सगळ्यांनी जोपर्यंत बांधलंय तोपर्यंत जीवाचं जीव पण आहे. पण हे सगळं सुटलं की जीव म्हणजे परमात्माच आहे, दुसरं काही नाही. आणि त्यामुळे आता या जीवाचा प्रवास आपण आज 5-6 दिवस त्याच्या संदर्भात त्याचं पाप पुण्य, त्याचं आचरण, त्याचं या जगातलं जीवन, हे सगळं जे आपण पाहिलं ते या जीवाच्या संदर्भात पाहिलं. आता हा जीव प्रवास करत निघाला की आपण असं म्हटलं की हा इथून निघतो, तो चंद्रलोकाला जातो.
तिथून स्वर्गात जायचं का देवलोकाला जायचं ते ठरतं. अत्यंत पापी जीव आहे, त्याला चंद्रलोकापर्यंत जावंच लागत नाही, तो अलीकडेच वळतो आणि त्याला नरकलोकांकडे जायला लागतं. त्या नरकलोकामध्ये जी पापं आहेत ती भोगून तो जीव पुन्हा पृथ्वी तलावरती अशाच कृमी कीटक आदी जन्माला येतो आणि उरलेली पापं भोगतो. अशी पापं भोगत 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 ते सगळं नष्ट झाल्यावर जर का त्याच्या ठिकाणी पाप आणि पुण्य समसमान झालं तर तो मानवाच्या जन्माला येतो. नाही तर कृमी कीटकांच्या ठिकाणी जी फार निकृष्ट पाप आहेत ती भोगून झाल्यावर पशु पक्षी आदी तिर्यक योनी ज्या आहेत त्याच्यामध्ये जीवन जगून म्हणजे तो काळ घालवून नंतर तो पुढे एखाद्या मानवी जन्माकरता वाट पाहत काही छोट्या मोठ्या बऱ्याच जन्मांमधून जाईल, नाही तर प्रत्यक्ष मानवी जन्मामध्ये येईल. प्रत्येक वेळी 84 लक्ष योनी फिराव्या लागतात असं नाही. आणि आधुनिक शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती जे काम केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी पाहिलं आहे, म्हणजे अनायासे त्याचं संशोधन झालंय. त्याचं वर्णन ज्या पुस्तकांमध्ये बघायला मिळालं किंवा ज्या जर्नल्समध्ये पाहिलं तिथे त्यांनी असं म्हटलंय की एक डॉक्टर आपल्या पेशंटला, म्हणजे त्या बाई गरोदर आहेत त्या आपल्या पेशंटला बघताना त्या फिटसचे ठोके, त्या गर्भाचे ठोके तो ऐकतो. तर ते ठोके ऐकत असताना तो तिच्या पोटाला लावून जेव्हा ते ठोके ऐकतो तेव्हा त्याला असं वाटलं की याच्यामध्ये काही वेगळं पण मला त्या ध्वनीची निर्मिती आहे असं वाटतं. म्हणून त्यांनी त्या फिटसचे, जसा आज आपण ECG काढतो तशी ती स्पंदनं मोजण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या असं लक्षात आलं की ती स्पंदनं मोजताना तो ग्राफ काढणं चालूच ठेवलं तर प्रत्येक 3 सेकंदाला तो ग्राफ बदलतोय. आणि जेव्हा ते म्हणजे पोटातला गर्भ आहे तो 9 महिन्यापर्यंत झाला तोपर्यंत असे किती बदललेले ग्राफ्स आहेत दर 3 सेकंदाला बदलणारे. तर आपल्याला आश्चर्य वाटेल, त्यांनी 3ऱ्या महिन्यापासून मोजायला सुरुवात केली तर 80 लक्ष त्याच्यामध्ये पॅटर्न दिसले. म्हणजे गर्भ जेव्हा मातेच्या उदरामध्ये असतो त्यावेळी त्या गर्भाच्या ठोक्यांच्या बरोबर या 84 लक्ष योनीचे संस्कार त्याच्यावरून जातच असतात. म्हणून आपण म्हणतो हा माणूस नाही, अगदी लबाड आहे मांजरीसारखा, हा मनुष्य नाही, हा सशासारखा भित्रा आहे, हा माणूस कसला, ह्याची चाल कासवाची आहे. सगळे जे गुणधर्म आहेत त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले जर पहिल्या 3 महिन्यांचं जर मोजता आलं तर भारतीय परंपरेप्रमाणे 84 लक्ष योनी न फिरल्यानंतर मानवाचा जन्म प्राप्त होतो. पण स्थूलामध्ये 84 लक्ष योनी प्रत्येकच वेळी फिराव्या लागतात असं नाही. मानवानंतर मानवाचा पण जन्म येतो. तितकं आपलं आयुष्य आपण समजून उमजून बेतलं तर, जसं व्यवहारामध्ये आपण आपलं म्हातारपण सुखाचं जावं म्हणून आपले पैसे, आपली शिल्लक, आपली प्रकृती, आपल्या भोवतीची माणसं आपण सगळं सांभाळतो की आज आपण स्वतंत्र आहोत, आज आपण एकटे राहू, पण पुढे आपल्याला माणसं पाहिजेतच. माणसानी माणसाला जोडलं पाहिजे, स्वार्थानी का होईना, पण माणूस आपल्या काळापर्यंत वृद्धापकाळी उपयोगाला येतील म्हणून सगळ्यांचे चांगले संबंध ठेवतो. आपल्या वृद्धापकाळी आपल्याला अडचण येऊ नये म्हणून पैशाची व्यवस्था करतो, म्हणून आपल्या राहण्याची घराची व्यवस्था करतो. का तर ज्या काळामध्ये आपण पैसे मिळवू शकणार नाही त्या काळामध्येही आपलं आयुष्य निरामय जावं. तसंच तत्वज्ञान सांगतं किंवा भारतीय विज्ञान सांगतं की मृत्यूनंतर पण जीवन आहे. मग तेही जीवन सुखाचं व्हावं याच्याकरता आत्ता का नाही तयारी करायची. ती जी तयारी आहे त्या तयारीला पर्याय नाही आहे. सन्मार्ग हा एवढा एकच विषय आहे, सदाचरण हे एवढं एकच त्याचं सूत्र आहे. त्यामुळे सदाचरणाने वागणं एवढ्यावरच मनुष्य त्या मार्गाने जाऊ शकतो किंवा त्याला पुण्याची प्राप्ती होते. पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे तर जितकं अधिकाधिक पुण्य करत राहू, जितकं पाप कमी करू, तितका स्वर्गाचा तो उपभोग घेईल. आणि ह्या पंचाग्नी विद्येच्या साह्याने या पृथ्वी तलावरती जे शास्त्रांनी नेमून दिलेलं मानवाचं स्थिर जीवन आहे आणि मरणोत्तर गती आहे
आणि मरणाच्या नंतर पुन्हा पुनरपी जननम, त्यावेळचा जो प्रवास आहे तो सगळा प्रवास अधिकाधिक सुखी करेल. आणि याकरता म्हणून त्यांनी इथे उपासना करताना आम्ही डोळस उपासना कशी करावी त्याकरता त्यांनी सांगितलंय की मनुष्याचा पुन्हा मनुष्य व्हावा, मनुष्याचा पुन्हा मनुष्य व्हावा असं वाटत असेल तर ह्या मानव जन्मामध्ये राग येतो, कुणीतरी वाईट बोललं की लगेच आपल्याला दुःख होतं, मनाला लगेच सांगायचं सोडून दे, त्याचं त्याच्याजवळ. कुणी अपमान केला, ठीक आहे चला पुढे चला. आपल्या मनाला हे थोडं थोडं शिकवत गेलो ना तर आपल्या मनाचे हे जे कंगोरे आहेत ते पुष्कळ बोथट होतात. आणि ते कंगोरे आम्ही बोथट करत गेलो की मग हळूहळू काही वाटेन असं होतं, काय बोलायचं बोलतील इथपर्यंत सुद्धा विचार राहत नाही. आपल्याला काय करायचंय ते आपण करावं, आपण आपल्या पद्धतीने वागावं, आपण आपल्याकडून जास्तीत जास्त चांगलं वागावं. समोरच्याला काय घ्यायचं असेल ते तो घेईल, नाहीतर सोडेल. ते त्याचं त्याच्याबरोबर, आपलं आपल्याबरोबर. कारण शेवटी आयुष्यामध्ये कुठेतरी जाऊन स्थिर व्हावंच लागतं. वैचारिक दृष्ट्या जर आपण स्थिर नाही झालो तर आपल्याकडचे सगळं हे गोंधळलेलं कर्म आपल्याला पुढच्या जन्मामध्ये पण त्रासदायक होईल. आणि ह्या सगळ्याचा इथे उहापोह विचार केलेला आहे. जेवढी म्हणून आपल्याला शक्य असतील तेवढी चांगली कर्म, चांगली कृत्य आपल्याकडून व्हावीत. आपल्या घरामध्ये असणारे कुलधर्म, कुलाचार जितके म्हणून आपल्याला न टाळता शक्यतो करता येतील तेवढे सगळे आपण शक्यतो सांभाळावेत. त्याचे आपल्याला लाभ आहेत. आपण काल म्हटलं तसं की ह्या देवता ह्या आपल्या घराचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्या देवतांना संतुष्ट करणं हे आपलं काम आहे. त्या आपल्या घराच्या देवता आहेत. त्यामुळे त्या देवतांशी आमचं सुसंवाद असावा. जे त्यांच्याकरता करायचंय ते योग्य ते करावं. पितरांचं योग्य ते स्मरण ठेवावं. मानवाच्या ठिकाणी माणुसकीचा व्यवहार राहावा. भूतमात्रांच्या ठिकाणी त्यांना आपल्याकडून त्रास होईल असं घडू नये. आणि निष्काम भावानी दिवसाकाठी क्षणकाल का होईना आपल्याकडून काहीतरी केलं जावं असं म्हणून त्या सगळ्याची गोळाबेरीज त्यांनी आपल्याला सांगितली आहे की आम्ही जेव्हा उपासनेकडे वळतो तेव्हा ह्या सगळ्याचं स्मरण ठेवा आणि ह्या सगळ्याचा लाभ आपल्याला पुढच्या जन्माकरता अनायासे. ह्यात आपण काही विशेष कष्ट केलेत असं नाही, त्याकरता विशेष कष्ट करणारा आणखीन काही करील, पण आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जे सहज आहे ते आपण आपल्याकडून करावं. आता पुढचा जो भाग आहे, पहिला भाग संपला आपला, आता दुसरा भाग जो आलाय त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला आपल्या जीवनाच्या किंवा हा जो जीव आहे हा देह धारण करतो तेव्हा किती रोज आम्ही अवस्था अनुभवतो त्या अवस्थांचं स्वरूप आता त्यांना सांगायचंय. ते असं म्हणतात की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या ज्या 3 अवस्था आहेत त्या आपण सगळे सर्वकाल म्हणजे आपल्या सगळ्यांनाच यथायोग्य काळी अनुभवाला येतात. कारण जेव्हा जागृती असते तेव्हा स्वप्न नसतं, जेव्हा स्वप्न असतं तेव्हा गाढ झोप सुषुप्ती नसते. जागृतीमध्ये स्थूल देह व्यवहार करतो आणि ह्या स्थूल देहाकरता जो वैश्वानर आत्मा आहे तो कार्यरत होतो. स्वप्न स्थितीमध्ये जो तैजस नावाचा आत्मा आहे तो कार्य करतो आणि तो तैजस आत्मा त्याच्या तेजाने आपण ज्या पलंगावर झोपलो, ज्या खोलीत झोपलो त्या खोलीमध्ये त्याच्या तेजाने एक सृष्टी निर्माण करतो आणि ती सृष्टी आम्ही अनुभवतो. ते जे स्वप्न आहे ती अवस्था काय आहे, ती सुषुप्ती आहे ती अवस्था काय आहे, जागृती ही अवस्था काय आहे, ह्या अवस्था त्रयांचा विचार. कारण ब्रह्मज्ञान म्हणजे तुर्यगा अवस्था, 4थी अवस्था आहे ती. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्यगा याच्या पलीकडे, ह्या सगळ्यांच्या पलीकडे असलेली अवस्था आहे. तर आता पूर्व पक्ष असा केला आहे की स्वप्न ही खरी मानावी, स्वप्न सृष्टी ही सत्य आहे असं आपण मानावं असा पूर्व पक्ष आहे. म्हणजे एक म्हणणं आहे, असं एक विधान आहे की स्वप्नाची सृष्टी सुद्धा खरी असते. म्हणजे संधे सृष्टी राहही, स्वप्न स्थितीतील सृष्टी सत्य आहे कारण तसेच श्रुतीचे वचन आहे असं त्यांनी म्हटलंय की
स्वप्नसृष्टी खरी आहे असं श्रुतीसुद्धा मान्य करते, असं त्यांनी आपल्याकडून सांगितलंय. ते म्हणाले मृत्यूनंतर देह, आता विषयाचा सलगता की मृत्यूनंतर आता तो जन्माला आला. जन्माला आल्यानंतर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था दिवसामध्ये रात्रीमध्ये अहोरात्र त्यातली कोणती न कोणती तरी अवस्था तो जीव आता अनुभवणार आहे. आता तीनही अवस्थांचा अनुभव प्रतिदिनी घेणारा हा जो जीव आहे, आता तो जीव आणि ईश्वर या दोघांच्या मध्ये काय भेद आहे पुन्हा त्यांनी सांगितलं. म्हणजे कशा करता सांगतायत आता हे, आम्ही ईश्वराची उपासना का करावी? कारण जीवही चैतन्यमय आहे, तोही उपाधीनी युक्त आहे. ईश्वरही केवळ चैतन्यच आहे, पण त्यांनी सुद्धा सत्वोपाधिक माया आपण पहिल्या भागामध्ये बघितलं होतं त्याप्रमाणे त्यालाही उपाधी आहे. मग तोही उपाधीनी युक्त आहे, आपणही उपाधीनी युक्त आहे. काय फरक आहे आपल्या दोघांमध्ये? ते म्हणतात जीवात आणि ईश्वरात काय फरक आहे आता आपल्याला सांगतो म्हणाले. त्यामध्ये स्वप्नस्थिती हा जीवाच्या ठिकाणचा जो भाग आहे तो ईश्वरापेक्षा वेगळा आहे. म्हणाले स्वप्नाची निश्चिती करणं फार कष्टप्रद आहे, कारण स्वप्न हे फार गुंतागुंतीचं आहे. स्वप्नस्थिती ही निद्रा आणि जागृती ह्या दोघांशीही संबंध जोडणारी. कारण स्वप्नामध्ये गाढ झोप लागली असेल, म्हणजे निद्रा चांगली शांत असेल, स्वप्न पडणार नाही. पण निद्रा असल्याशिवाय स्वप्न कसं दिसेल? डोळे उघडे दिवसा फिरतोय चालतोय स्वप्न पडतोय असं होत नाही. म्हणजे निद्रेशी संबंध स्वप्नाचा आहेच, तसं जागृतीशी पण स्वप्नाचा संबंध आहे. कारण निद्रा तरल आहे. म्हणजे जसं ॲनेस्थेशिया देणारे डॉक्टर्स म्हणतात की लाईट ठेवलं आहे त्याला, म्हणजे त्या माणसाला जो ॲनेस्थेशिया दिलाय तो फार डीप दिला नाहीये, वरच्या दिला आहे. म्हणजे काय होतं, त्याला समजत फार नाहीये, पण फार वेळ त्याला बाहेर यायला लागणार नाही, तो लगेच त्याच्या बाहेर येईल. तसं याला झोप लागली आहे, पण झोप काही गाढ लागलेली नाहीये, बेताची झोप आहे, लागली आहे झोप, पण लगेच त्या झोपेमध्ये त्याला हे स्वप्न पडतंय. आणि स्वप्न पडल्यावर तो लगेच जागा होतो, अरे हे स्वप्न पडलं, आपण कुठे आहोत? आणि म्हणून ते म्हणतात की निद्रेचा स्वप्नाशी संबंध आहे, जागृतीचा स्वप्नाशी संबंध आहे. पण निद्रेशी आणखीन का संबंध आहे? कारण निद्रेमध्ये इंद्रियांना काम नसतं, स्वप्नांमध्ये पण आपल्या इंद्रियांना काही काम नसतं. तसंच म्हणाले ही जी जागृतीमध्ये आम्ही जे अनुभव घेतो, आम्हाला आनंद होतो, आम्हाला दुःख होतं, आम्हाला खावंसं वाटतं, आम्ही घाबरतो, काही हे जे वेगळे वेगळे अनुभव आम्हाला जागृतीत येतात, तेच अनुभव स्वप्नामध्ये येतात. की आम्ही पाहतो, आम्ही ऐकतो, आम्ही घाबरतो, आम्ही पळतो, हे सगळं आम्हाला स्वप्नामध्ये दिसतं. आणि त्यामुळे जीवाच्या हर्षशोकाला स्वप्न हे कारण आहे. आता स्वप्नामध्ये सृष्टी जी निर्माण होते ती रथ आहे, विमानं आहेत, घोडे आहेत, हत्ती आहेत, त्याला मुंबई नगरी दिसते, पंढरपूर दिसतं, कोणतंही क्षेत्र दिसतं, अमेरिका दिसते, समुद्र दिसतो, नद्या दिसतात, काय 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 स्वप्नात दिसतं. दिसत नाही असं होतच नाही, दिसतं. ते सगळं जे निर्माण होतं ते खरं त्या क्षणी तर खरंच असतं, पण ते खरं कसं असेल? मिटलेल्या डोळ्यामध्ये समुद्र कसा सामावेल? तो सामावू शकत नाही. पण आम्ही प्रचंड मोठा समुद्र पाहतो, त्या समुद्रात आम्ही गटांगळ्या खातोय, त्या समुद्रात आम्हाला कोणतरी रस्ता दिलाय, तो समुद्र कुठेतरी किंवा ते मोठा जलाशय आहे, पण त्या जलाशयाची कोणती तरी बाजू अशी मोकळी आहे, रिकामी आहे, गंगा वाहतीये, केवढी गंगा पाहतो. ते एवढ्याशा डोळ्यामध्ये जागा किती, त्यात हे एवढं सगळं कसं बघायला मिळतं? हे जे सामर्थ्य आहे स्वप्न निर्माण करण्याचं, ते सामर्थ्य कुणाचं आहे? ते सामर्थ्य कुणाच्यामुळे होतं? कोण ते निर्माण करतो? त्याच्यावर नियंत्रण कुणाचं? जीवाचं आहे? ते म्हणतात नाही, त्याच्यावर जीवाचं नियंत्रण नाही आहे. म्हणजे आता आपण लक्षात ठेवूया, आपण पूर्वी पण एकदा पाहिलेलं आहे की हे जे चार आत्म्याचे चार प्रकार देह चालवण्याकरता कार्य करतात, हे समजून घ्यायला आपण चार भाग केलेत. एक वैश्वानर, दुसरा तैजस, तिसरा प्राज्ञ आणि चौथा तुर्यगा. जी स्थूल सृष्टी आहे किंवा स्थूल जगतातला जागृतीतला व्यवहार आहे, तो व्यवहार चालवण्याकरता वैश्वानर काम करतो. तो वैश्वानर म्हणजे हा जीव का? नाही.
ह्या देहामध्ये राहणारा जो परमात्मा आहे तो वैश्वानर म्हणून काम करतो. म्हणून 15व्या अध्यायात म्हटलंय, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता. म्हणजे मी वैश्वानर रूपाने प्राण्याच्या देहामध्ये राहतो आणि त्याला भूक लागण्याचा प्रयत्न. आपल्याला जोपर्यंत कडकडून भूक लागते, खाल्लेलं अन्न पचतं, तोपर्यंत त्याची आठवण होत नाही. पण भूक मंदावली की माणूस हैराण होतो, म्हणतो अरे भूक लागत नाही, भूक लागत नाही, खावंसं वाटत नाही, अन्न पचत नाही, का असं होतं? म्हणाले तो वैश्वानर आहे, तो ह्या पोटामधलं अन्न पचवण्याकरता अग्नीच्या रूपाने बसलाय. मग तोच अग्नी आमचे हातपाय चालवतो, डोळ्याला वाचायला सांगतो, कानाला ऐकायला देतो, आमचं सामर्थ्य वाढवतो. तो वैश्वानर ह्या स्थूला करता कारक आहे. स्वप्न कोण पाडतो? हा तैजस. त्याला तैजस का म्हटलं? तो आपल्या तेजानी सृष्टी निर्माण करतो आमच्या एवढ्याशा डोळ्यांभोवती. पण ती सृष्टी खरी अशी निर्माण करतो. आम्हाला जर देवता मंदिर स्वप्नात दिसलं तर ते एवढंसं दिसत नाही की ज्याच्याकरता भिंग लावायला पाहिजे, नाहीतर त्याच्याकरता काहीतरी मॅग्निफाय करण्याकरता आम्हाला आमच्या डोळ्यांना काही वापरावं लागतंय. दुर्बीण वापर की भिंग वापर की मोठं दिसेल याच्याकरता जवळ जा, असं काही करावं लागत नाही. म्हणाले आम्हाला ते जसं आहे तसंच जाणवतं. म्हणजे ही सृष्टी जीव निर्माण करू शकतो का? नाही करू शकत. ही सृष्टी कोण निर्माण करतो? स्वप्नातली सृष्टी सुद्धा परमात्मा निर्माण करतो, जो आमच्या हृदयामध्ये राहतो आणि तो आपल्या तेजाने निर्माण करतो. ती जर सृष्टी जीवानी निर्माण केली असती तर हा जो जीव आहे तो जागा झाल्यानंतर सुद्धा त्याला आवडलेलं स्वप्न पाहत राहिला असता. पण ते काही त्याला स्वप्न पाहता येत नाही. आपण जागा झाल्यानंतरच सोडा. त्याला जर स्वप्न आवडलं आहे तर तेच स्वप्न पुन्हा पुन्हा पडावं असं त्याला वाटलं तर पडतं का? त्याच्यावर पण आमचं नियंत्रण नाहीये. म्हणजे त्या स्वप्न पडण्यावरती सुद्धा जीवाचं नियंत्रण नाही. म्हणून ते सांगतात जीव अवस्था भोगतो. तो भोगात स्वतंत्र आहे का? नाही. तो भोगात परतंत्र आहे. आम्ही जी अवस्था भोगतो त्यात परतंत्र आहोत. काय जसं पायात घड्याळ बसवलंय तसं 58-60 वर्षाचं झालं की ते पायात गुडघे बोलायला लागतात. कुणी सांगितलं त्या गुडघ्यांना दुखा म्हणून? नाही. पण आम्हाला गुडघे दुखी हा भोग जर भोगावाच लागणार असेल तर त्या भोगाकरता शरीर त्याप्रमाणे बदलत जातं ना, आणि तो भोग द्यायला सुरुवात करतो. आम्हाला पुष्कळ वाटतं की अजिबात आमचे पाय दुखू नयेत असं आम्हाला खूप वाटलं. आम्ही पुष्कळ औषधं घेतो, सगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो, ते आम्ही नियंत्रणात ठेवू. भोग संपतो का? भोग आमचा जर दुःखप्रद असेल तर आम्ही कधी मागितला असता का? तो काही आम्ही मागितला नसता. जे दुःखाचं आहे ते कोण मागतो? सुखाचं मागतो. दुःख कोणी मागत नाही. त्यामुळे भोग भोगण्यात या जगात आम्ही परतंत्र आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे की आमच्याकडे परतंत्रता आहे भोग भोगण्यामध्ये. देवानी हे असं का केलं? आमच्या कानांना कमी का ऐकू यायला लागलं? आमचे पाय का दुखायला लागले? आमचं पोट जास्त चांगलं अन्न पचवू का शकत नाही? नाही. त्याला काय करणार? तसंच आहे की स्वप्न सुद्धा मनुष्य आपल्याला वाटतं म्हणून ही स्थिती अनुभवू शकत नाही. म्हणजे आज मला स्वप्न पडता कामा नये असं म्हटलं म्हणून स्वप्न पडणार नाही असं नाही, आणि आज माझ्या आवडीची स्वप्न पडत राहावीत असं म्हटलं तर स्वप्न पडणार नाही. आणि त्यामुळे स्वप्न पडणं यात सुद्धा जीव स्वतंत्र नाहीये. आपण त्या पूर्व पक्षाच्या विचारावरती आपण फक्त उत्तर देत चाललो. आता पुढचं सूत्र पण घेऊ आपण. आणि काय होऊ शकतं? जागृतीत स्वप्न नाही बघू शकत, जागृतीत स्वप्नाचं स्मरण ठेवू शकतो. आम्हाला स्मरणाने हृष्यामीचे मुहुर्मुहू, की आम्हाला जर खूप आवडीचं स्वप्न पडलं तर त्याची आठवण करून करून आम्हाला पुष्कळ आनंद होऊ शकतो. काय स्वप्न पडलं व काय त्याच्यात आनंद वाटला त्याचं सारखं आपल्याला स्मरण होतं. एखादं आश्वासक स्वप्न पडलं, आपण म्हणतो त्या आश्वासनावरतीच आम्ही आमचं पुढचं आयुष्य जगतोय. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलंय की स्वप्नातली सृष्टी खरी मानावी हा पूर्व पक्ष जरी केला तरी सुद्धा स्वप्नातली सृष्टी
ही खरी मानू नये, त्याचं आता आपल्याला उत्तर द्यायचं आहे. माया मात्रम तू कार्स्नेयान अभिव्यक्त स्वरूपत्वात. म्हणाले स्वप्नसृष्टी ही माया आहे, कारण पूर्णपणाने स्वप्नाचे स्वरूप खऱ्या वस्तूप्रमाणे व्यक्त होत नाही. म्हणाले काही वेळा एकसारखे पण दिसलं म्हणून स्वप्नाला खरं मानू नये. म्हणजे कसं, आपल्याला एखादं स्वप्न पडतं, आपल्या घरी कोणतरी आलेले आहेत, आपण आपल्या जेवणाच्या टेबलावर जेवायला बसलोय, तेव्हा ती माणसं आणि आपण जे बोलतो आहोत असं जे काही स्वप्नात पाहिलं तेव्हा ते लक्षात पण नसतं. पण तशी घटना जेव्हा घरात घडलेली असते तेव्हा आपण म्हणतो, अरे हे पूर्वी आपण घडलेलं होतं, आपण अनुभवलेलं आहे. मग आपण हे कुठे अनुभवलं होतं? आपण म्हणतो हे आपण स्वप्नात अनुभवलं होतं. म्हणजे जे काही आपण तेव्हा स्वप्नात पाहिलं होतं ते आज आपण सत्यात पाहतो आहोत. असं सादृश्य क्वचित दिसतं, असं घडतं सादृशांनी, म्हणून स्वप्न खरं आहे असं मानू नये म्हणाले. आता का मानू नये त्याचं उत्तर आहेच. कारण हे सादृश्य काय येतं, आपण गेल्याही वेळी बघितलं होतं, आताही पुन्हा बघू, की आत्मतत्व एकच आहे, ते सगळीकडे भरून राहिलेलं आहे. आणि त्यामुळे एकच आत्मतत्व आहे आणि आत्मतत्वाला काळ बाधू शकत नाही किंवा काळाची मर्यादा पडत नाही. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये केव्हा तरी घडणारा जो प्रसंग आहे तो कालानुक्रमाने नाही, पण आम्ही केव्हा तरी आधी तो स्वप्नात पाहिलाय. का पाहून गेलो? कारण असं आहे की हे जे स्वप्न गुंतागुंतीचं म्हटलंय ना, जे भोगण्याकरता घेऊन आलोय ना, ते प्रारब्ध सुद्धा कुठेतरी साठवलेलं असेलच ना. आमच्या बरोबर ते प्रारब्ध जे आलेलं आहे की जे भोगायला सुरुवात झाली आहे ते कुठेतरी कर्म आहेच बरोबर आम्ही घेऊन आलेलो. आमच्या मनाची उत्कटता ज्याला जाऊन स्पर्शते ते स्वप्नामध्ये येतं. ती उत्कटता आहे मनाची, त्या आत्म्याशी. त्या नेहमी मी जी गोष्ट सांगते की आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली, काही मी पाहिलेली आहे म्हणून नाही, आपल्याकडे ते घरामध्ये चित्रांची ती लायब्ररीमधनं येतात ना वेगवेगळी चित्र, त्याच्या खाली संदेश असतो. तसं त्याच्यावरती ज्या चित्रावर लिहिलेलं ती कविता आहे की एक मनुष्य म्हणतो की मी जेव्हा चालत असतो तेव्हा देवा माझ्या पावलांच्या बरोबर समांतर पावलं तुझी पडत असतात आणि मला खूप बरं वाटतं की तू माझ्या बरोबर आहेस कायम. पण म्हणाले तू पक्का आहेस लबाड की जेव्हा मी संकटामध्ये असतो तेव्हा फक्त ही 2-2 चालणारी पावलं जाऊन एकच पाऊल चालत असतं. मग देवा जेव्हा संकटात तू माझ्याबरोबर राहायचं तेव्हा तू का राहत नाहीस माझ्याबरोबर? तेव्हा देवानी त्याला उत्तर दिलं, अरे वेड्या, तू जेव्हा सुखात असतोस तेव्हा मी तुझ्या बाजूनी चालत असतो, तू संकटात असतोस तेव्हा मी तुला कडेवर उचलून घेतलेलं असतं. त्यामुळे पावलं फक्त माझीच राहिलेली असतात. म्हणजे हे जसं आहे की हे का घडतं, हे कुठे घडतं? ज्या उत्कटतेने मनुष्य ईश्वराला आळवतो ती उत्कटता त्या आत्मतत्वाला स्पर्श करते. माणसाचं मन व्यवहार करताना आपल्याला सुद्धा माहितीये, आज मन का उदास झालं माहित नाही, आज मनाला का हुरहुर लागली माहित नाही, मनामध्ये कधीतरी एकदम इतकी सात्विकता निर्माण होते, का निर्माण होते माहित नाही. पण ती जी काही उत्कटता आहे ती उत्कटता जर शिगेला पोचली आणि ती शिगेला पोचलेली तादात्म्य पावणारी उत्कटता जर त्या आत्मतत्वाला स्पर्शली तर आमच्या ठिकाणी ती कोणत्या काळाला घटनेला स्पर्शेल सांगता येत नाही, स्पर्शू शकते. आणि त्यामुळे भविष्यामध्ये घडणारी घटना आम्ही आधीच पाहून जातो, कारण आत्मतत्वावरती कालाची मर्यादा नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की सादृश्य कशाचं निर्माण झालं आपल्याला? आज आम्ही स्वप्न पाहिलं आणि कुठेतरी 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी 2 वर्षांनी ते आम्हाला दिसलं. त्याचं उत्तर काय झालं की कोणत्या तरी एका उत्कट अशा क्षणी आपल्याला ते स्वप्न म्हणून दिसलं. आणि आता ते स्वप्न म्हणून का दिसलं? कारण पुढे घडणारी घटना ही उत्कटतेमुळे आमच्या पुढे साकार झाली स्वप्न म्हणून. आणि मग ती घटना
पुढे घडली, मग ते म्हणतील की अहो हे सादृश्य म्हणजे बघा स्वप्न जे पडतं ना तसं पुढे घडतं. ते म्हणाले असा निष्कर्ष काढू नका की जे स्वप्नात दिसलं तसंच पुढे घडेल, असा कधीतरी सादृश्य असेल पण तसंच घडेल असं नाही आहे. म्हणाले इथे स्वप्नामध्ये आम्ही जे पाहतो, आम्ही जे फिरतो, शेकडो किलोमीटर जातो, एकदम अमेरिकेत जाऊन पोचतो, एकदम रशियात जाऊन पोचतो, एकदम चायनात जाऊन पोचतो. कसं शक्य आहे? हजारो किलोमीटरचा प्रवास आम्ही करतो स्वप्नामध्ये. माया आहे, हे माईक आहे, हे आपल्याला झुपकन उचलून तिथे नेलंय आणि एक सृष्टी निर्माण केली आहे मायेची. त्या मायेच्या सृष्टीत आम्हाला नेलंय. का नेलं? कारण आमच्या मनात काहीतरी उत्कट भाव आहे की त्या अमेरिकेत केव्हाही आलेला असेल की उत्कट त्यांनी वाटलं असेल अमेरिका पाहायला हवी होती. आपलं काही त्यानं झालं नाही. आपण प्रत्येक वेळी म्हटलं आता केव्हा होईल तेव्हा होईल, नाही तर न होईल. पण मनुष्याला ते भाव जर पुन्हा 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 मनात आले असले, आणि काय माहितीये का, आपलं जे अंतर्मन आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप गर्दी होऊन बसली विचारांची की हे जी स्वप्नसृष्टी आहे ती स्वप्नसृष्टी त्या सगळ्या गर्दीला, त्या गिचमिडीला, त्या गोंधळाला थोडं कमी करून नैसर्गिक शांत करायचा प्रयत्न करतो. ईश्वराने हे शरीर जे बनवलंय ना, म्हणजे खरं सांगाल तर तो ईश्वर मानायचा कशा करता, तर आपल्या शरीराकरताच त्याला मानावा लागेल. त्यांनी सगळी सोय आपल्या शरीरात करून ठेवली आहे आपल्याला चांगलं ठेवण्याची. तो म्हणतो हा किती गचडी करील विचारांची, किती भाऊगर्दी होईल विचारांची. या इतक्या विचारांच्या गोंधळामध्ये याचं डोकं टिकणार नाही. ह्याच्या डोक्याला शांतता प्राप्त व्हावी म्हणून भगवंत कितीतरी विचारांचं कॅथॅरिसिस ते निचरा करत राहतो, निचरा होत जातो. लहान मोठे विचार आहेत जे फार काही त्यांचं महत्व राखत नाहीत. अशा सगळ्या विचारांना दूर करायचं काम तो परमात्मा, तो जो तेजस आत्मा आहे, तेजस, तो ते काम करतो. आणि आमचं अंतर्मन आहे ते अधिकाधिक स्वच्छ करायचा प्रयत्न करतो. तो त्याच्या बाजूनी साफसफाई करत असतो आणि आम्ही आमच्या बाजूनी घाण करायचं काम करत असतो की आम्ही त्याच्यामध्ये 10 प्रकारचे विचार सारखे नेऊन कोंबतो. तो ते दूर करतो, पुन्हा आम्ही नवीन विचार त्याच्यामध्ये भरतो, त्याला रिकामं करत नाही. त्यांनी म्हटलं ही सगळी माया आहे. तो हे सगळं आम्हाला दाखवतो. का दाखवतो? की हे सगळं बघून भोगून तुझ्या विचारांचं जे बांधलेलं गाठोड आहे ते गाठोडं संपव आता आणि ते सोडून आता पुढे चल. म्हणून तो आम्हाला हे सगळी स्वप्न जी आहेत, म्हणून तो का स्वप्न पाडतो? आपलं नियंत्रण नाही आहे. त्याला जेव्हा वाटतं तेव्हा तो स्वप्न पाडतो. हा स्वप्नांच्या बाबतीमधला भाग आहे. तो त्याच्या मायेने निर्माण करतो. सत्य काय राहतं? आम्हाला घामाला, आम्ही झोपेत सुद्धा ओरडलो, आम्हाला डोळे कधी एकदा उघडतो आणि आपली भीती दूर करतो असं वाटतं म्हणून आपण जागृतावस्थेत येतो. हे खरं आहे. हा त्याचा आम्ही अनुभव घेतला आमच्या देहाने. पण जे स्वप्नात पाहिलं ते काही खरं नव्हतं, त्याचा परिणाम खरा होता. तो परिणाम आम्ही पाहिला, तो परिणाम खरा आहे. हे आता कशा करताय त्याच्या फार वृक्ष चर्चेत मी आत्ता जात नाही, कारण आपला विषय एका बाजूनी चांगला चाललाय. त्याचा संदर्भ आपण पुढे घेऊ की हे कशा करता, हे चाललंय सगळं तत्वज्ञाना करता. पण आपण एका दिशेने जाऊ. फक्त जाताना एवढाच उल्लेख करून जाऊ की रज्जूवरती सर्पाचा भास, हा सुद्धा आभास असाच आहे, खोटाच आहे की थोडासा उजेड आहे, त्याच्यामध्ये दोर पडलेला आहे आणि आम्हाला तो दोर नाही सापच वाटतो की आम्ही घाबरतो. हे तत्वज्ञानातलं उदाहरण आहे की हा जो आभासवाद आहे की मनुष्याला हा खोटे भास आहे, हे खरं आहे, हा भास आहे, हा देह टिकणार आहे, हा भास आहे, हे सगळी इस्टेट प्रॉपर्टी माझी आहे, हा भास आहे, सगळा भास आहे, हे काही सत्य नाही आहे. आणि म्हणून ते स्वप्नवत आहे. म्हणून शंकराचार्यांनी जगत हे स्वप्नवत आहे असं सांगितलं. पण आता त्याच्या फार बारकाव्यात नाही जायचं, आपण पुढे जाऊ. आता सूचकश्च ही श्रुतेरा चक्षतेच तद्विदहा, स्वप्ने सूचकही असतात, श्रुतीवरून तसे कळते. स्वप्न शास्त्रवेत्तेही तेच सांगतात. आणखीन एक गोष्ट सांगितली, सगळीच स्वप्न खोटी असतात असं नाही. काही स्वप्न सूचक असतात,
ती का पडतात त्याचं उत्तर आपण मगाचपासून देतोय, तेच उत्तर. एखाद्या गोष्टीची उत्कटतेने ओढ लागली. नाथ महाराजांना, ते लहान होते, 8 वर्षाचा मुलगा आहे, आणि ते रोज गोदावरीवर जाऊन आंघोळ करून यायचं. पूर्वीच्या काळी पद्धतच होती. गावात जेव्हा गंगा असे, जी कोणती नदी वाहत असे, तिला गंगाच म्हणत असत, गावात जेव्हा नदी असे तेव्हा त्या नदीवर जाऊन आंघोळ करून घरी यायचा हा गावातल्या सगळ्या लोकांचा शिरस्ता असे, की घरी कोणी गरम पाणी करून आंघोळ करत नसे. नदीवर जायचा, आंघोळ करून यायचा. हा मुलगा रोज नदीवर जायचा, आंघोळ करायचा. आणि तो आजीला नेहमी म्हणायचा की आजी, मला मोठा प्रश्न पडतो की काय माझा हेतू आहे जीवनाचा, मी कुठून आलो, मी कोण आहे, काय आहे. आजी म्हणायची, असले प्रश्न तू मला विचारू नकोस. कारण नाथांना आईवडील नव्हते आणि आजीला विचारायचे. आजी म्हणायची, मला नको विचारू, तू गंगेला विचार, तू गोदावरीला विचार. ते आपले सगळे प्रश्न गोदावरीला विचारायचे. मग त्यांनी सांगितलं की गोदावरी, तू तर काही मला, तुझी माता असलीस तरी तू मला काय उत्तर देणार, तू नाही मला उत्तर देणार. या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा जो सद्गुरू आहे तो मला कुठे भेटेल ते तू मला सांग, म्हणजे तो माझ्या मनाचं समाधान करेल. मग त्यांना वयाच्या 7व्या वर्षापासून ती ओढ लागली की तू मला माझ्या सद्गुरूंचा ठाव ठिकाणा सांग. मग त्यांना स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये ती गोदावरी माता आली आणि तिने सांगितलं की बाळ, तुझे सद्गुरू जे आहेत ना, ते देवगिरी किल्ला जो आहे त्या देवगिरी किल्ल्यावरती राहतात. त्यांचं नाव जनार्दन स्वामी आहे, त्यांना जाऊन तू भेट. स्वप्नामध्ये तुकाराम महाराजांना केशव चैतन्यांचा गुरुमंत्र आहे, स्वप्नामध्ये झालेला आहे. स्वप्न दीक्षा, स्वप्नातून मार्गदर्शन अनेकांना झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की स्वप्नांची सूचकता मान्य आहे. का मान्य आहे? अनेक कारण आहे. तुकाराम महाराजांचं अंतःकरण स्वच्छ आहे आणि त्या स्वच्छ अंतःकरणामध्ये पडलेलं जे बिंब आहे ते त्या चैतन्याचं बिंब आहे, ते त्या सद्गुरूंची ती भेट आहे. या मुलाचं अंतःकरण शुद्ध आहे आणि तळमळ खूप आहे, उत्कटता आहे. त्या उत्कटतेचा जो परिणाम आहे, त्या उत्कटतेचा जो परिपाक आहे, त्यामुळे त्या मुलाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्याला गोदावरीनी, त्या चैतन्यानी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की काही स्वप्न ही जी असतात ती सूचक असतात. अंतःकरणात कधी भय, कधी जीवनात घडणाऱ्या घटना त्याच्याबद्दल ध्यास लागलेला असतो की बाबा आपल्या मुलाचं काय होईल, 12वीचं काय नाही, त्याला कुठे ॲडमिशन मिळेल, तो काय करू शकेल, आपल्या मनासारखं होईल का न होईल. आणि ते सारखे घरामध्ये तो विचार, सारखी त्या आईला लागलेली काळजी. एखाद्या वेळेला स्वप्न पडतं, कधी तिच्या विचारांचा परिणाम असू शकतं, कधी तिला मार्गदर्शन करणारं असू शकतं. दोन्ही प्रकार आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सूचक स्वप्न हा नियम नाही, हा अपवाद आहे असं समजा आणि अपवादाने तो विषय स्वीकारा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे जे जग आहे ते मायामय आहे. ह्या मायामय जगतामध्ये जर तुम्ही पाहाल तर ह्या स्वप्नाच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा आहे, एकच संदेश आहे म्हणाले की ह्या जगामध्ये जी माया भरून राहिलेली आहे, म्हणजे हे जे दिसतं आहे हे आम्हाला मायावी सत्य वाटतं. म्हणजे हा वृक्ष दिसतोय, ही फुलं दिसत आहेत, हे झाड दिसतंय, त्याच्या आत काय आहे असं म्हटलं तर त्यात सगळीकडे परमात्माच आहे, पण तो कुठे दिसतो? आम्हाला दिसतो तो परमात्मा नाही, दिसते ती माया दिसते. आणि त्यांनी सांगितलं की या मायेची शक्ती अफाट आहे ना, तिने तिच्या शक्तीने हे जग निर्माण केलंय, पण तरी सुद्धा परब्रह्माच्या सामर्थ्यापुढे ती कमीच आहे. कारण त्याच्याच पासून निर्माण झाली आहे, त्यांनीच निर्माण केली आहे, त्याची शक्ती आहे. म्हणून तिने जे निर्माण केलं आहे ती त्या परब्रह्मापेक्षा मोठी होईल का? ती त्या परब्रह्मापेक्षा शाश्वत होईल का? ती त्या परब्रह्माला नियंत्रणात ठेवेल अशी असेल का? नाही म्हणाले. आणि त्यामुळे ह्या मायेनी जे निर्माण केलंय ते कसं आहे? मिथ्या आहे. ते जसं दिसतं आपल्याला ते तसं नाही. त्याच्या मागे जे झाड आहे, जी वस्तू आहे, त्या वस्तूच्या मागे काय आहे म्हटलं तर ते ब्रह्मच आहे. सगळीकडे काय भरून राहिलंय? ब्रह्मच भरून राहिलंय.
आम्ही सगळी माणसं वर वेगळी 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 बसलेली दिसतो. एक मनुष्य आज दिसला नाही की आपण दुसऱ्याशी म्हणतो, का बरं काल तुम्ही भेटला नाही, तुम्हाला जमलं नाही का यायला? कारण का? त्याचं वेगळेपण आम्हाला जाणवतं म्हणून. त्यांनी सांगितलं हे वरचं दिसणारं जे वेगळेपण आहे, अंतरंगामध्ये आपण कोणीच कोणापासून वेगळे नाही आहोत, सगळे एकच आहोत. त्याचं एक असणं हे त्याचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की त्यामुळे मायेने निर्माण केलेलं हे जे वैविध्य आहे ते वैविध्य मिथ्या आहे असं तत्वज्ञान जाणणाऱ्याला जाणवतं की अरे याच्यात काय अडकून पडायचंय, अरे याच्यात काय ठेवलंय. खरा सामर्थ्य संपन्न तर तो परमात्मा आहे, त्यालाच शरण गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारे स्वप्नाचा विषय मांडून त्यांनी असं म्हटलंय, पराभिध्यानात तू तिरोहितम ततो ह्यस्य बंध विपर्ययौ. परमेश्वराच्या ध्यानाने उपाधीने झाकले गेलेले जीवात्म्याच्या ठिकाणचे ईश्वरी धर्म प्रकट होतात. कारण जीवात्म्याचे बंध मोक्ष ईश्वरावरच अवलंबून आहेत. आता विषय वळवला कुठे बघा. परमेश्वराचं जर ध्यान केलं म्हणजे परमेश्वरासंबंधीच या स्वप्नाशी संबंधित हा विषय घेतला, ध्यानाचा विषय, की ध्यानाने काय करावं? परमेश्वराचं स्मरण करावं, परमेश्वराच्या गुणांचं स्मरण करावं, परमेश्वराच्या सामर्थ्याचं स्मरण करावं, रूपाचं स्मरण करावं, ऐश्वर्याचं स्मरण करावं, सत्तेचं स्मरण करावं, त्याच्या विविध परस्पर विरोधी गुणांचं स्मरण करावं. एकाच वेळी तो निर्गुण आहे, त्याच वेळी तो सगुण आहे. एकाच वेळी तो अलिप्त आहे, त्याच वेळी तो सगळ्यामध्ये भरून राहिलेला आहे. म्हणजे असा जो परस्पर विरोधी गुणांनी युक्त असलेला जो परमात्मा, सगळ्यात परस्पर विरोधी म्हणजे हे द्वंद्वात्मक जग निर्माण केलंय ज्यांनी. एकात दैवी संपत्ती भरली आहे, एकात आसुरी संपत्ती भरली. एवढं मोठं द्वंद्व, एवढा मोठा विरोधाभास त्याच परमात्म्याने निर्माण केला आहे. म्हणाले ध्यानामध्ये त्याला, त्या परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करावा. म्हणाले आपण ईश्वराने निर्माण केलेली जी सृष्टी आहे, ही सगळी दिसणारी सृष्टी, ती आपण सत्य समजून स्वीकारतो. आपल्याला थोडंसं तत्वज्ञानाकडे नेतात ते, ती आपल्याला सत्य वाटते आणि सत्य म्हणून आपण त्या सृष्टीचा स्वीकार करतो. म्हणाले त्याचप्रमाणे तो आपल्या जे त्याच्या संकल्पानी स्वप्नसृष्टी पण आमच्या ठिकाणी निर्माण करतो, आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळी वेगळी निर्माण करतो. आणि जीव तिला पण खरं मानतो. म्हणाले मानू नये जीवानी. आणि म्हणून त्यांनी पुढे सांगितलं की ईश्वर आपल्या संकल्पाने विश्वाला उभं करू शकतो. विश्वाचं सत्य वाटणं ही या जीवाची बाजू आहे, पण जीवाचं तसं नाही आहे. जीव जे स्वप्न पाहतो ते स्वप्न त्याला जागृतीत उतरवता येत नाही किंवा त्याला जागृतीत त्याचा अनुभव घेता येत नाही आणि त्याचा अनुभव त्याला दुसऱ्याला पण देता येत नाही. जसं स्थूलामध्ये आपल्याला वाटतं की बघा हा मला चहा खूप आवडलाय, तुम्ही पिऊन बघा बरं, म्हणजे आपण चहा करून त्या माणसाला तो चहा देतो. हा आपला जो अनुभव आहे तो अनुभव आपण शेअर करतो, त्याच्याबरोबर आपण विभागून घेतो, तो वाटून घेतो किंवा आपला अनुभव त्यांना घेण्याची संधी देतो. स्वप्नाची देऊ शकतो. म्हणाले माझं हे स्वप्न आहे तर तुम्हाला हे पडू दे बरं, असं म्हणाले कधी होत नाही. माझं स्वप्न मलाच पडतं, माझं स्वप्न मला दुसऱ्याला दाखवता येत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की ईश्वर हा सत्य संकल्प आहे. त्याच्या ठिकाणचा जो संकल्प आहे तो पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. जीवाच्या ठिकाणी असा संकल्प करण्याचं सामर्थ्य नाही. म्हणजे ईश्वराची उपासना का करायची त्याच्याकरता चाललंय हे की जीवापेक्षा ईश्वर किती श्रेष्ठ आहे, त्याची श्रेष्ठता मान्य झाली की आम्हाला त्याची उपासना का करावी ते कळेल. आणि म्हणून म्हणाले त्याच्या उपासनेकरता तो सत्य संकल्प आहे. आणि आपण आपल्यापुरतं काय म्हणतो की आपला संकल्प सत्य असेल, सत्य संकल्पाचा दाता नारायण, की आम्ही जर सत्य संकल्प केला तर तो पुरा करण्याचं काम परमेश्वर करतो. म्हणाले जीव उपाधीनी बद्ध आहे. आपल्याला माहितीच आहे सगळ्याच उपाधी आहेत त्याला. अविद्या ही उपाधी आहे,
आपण पहिल्या भागात पाहिलंय. आता आपल्याला विषय जास्त वाढवायचा नाही, पण निरनिराळ्या उपाधींनी बद्ध आहे. ईश्वराप्रमाणे त्याच्या ठिकाणी फार मोठे मोठे धर्म आपल्याला दिसत नाही. ईश्वराच्या ठिकाणी ही सगळी सृष्टी धारण करण्याचं सामर्थ्य आहे. एका वेळी या जगामध्ये असणारे, आमच्या भारतामध्ये असणारे घेऊ 120 कोटी लोक आहेत, त्या सगळ्या लोकांना एका वेळी दर्शन द्यायचं असेल तो देऊ शकतो. त्याचं सामर्थ्य आहे. आम्हाला प्रत्येकाला दर्शन द्या म्हटलं तर तो देऊ शकतो. आम्हाला सगळ्यांना श्रीमंत करा म्हटलं तर तो करू शकतो. काहीही करू शकतो. आत्ता तर असे, आता ईश्वराला सुद्धा आम्हाला श्रीमंत करायला नको. आमच्या स्विस बँकेत असलेला आणि हा सगळा भ्रष्टाचारी घोटाळ्यातला जो पैसा आहे तो आमच्या 120 कोटी लोकांच्या मध्ये वाटला तर असं परवा सांगितलं की पर हेड 6,000 कोटी रुपये आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला आहेत. एवढा पैशांचा घोटाळा केलेला आहे. म्हणजे या देशामध्ये सुवर्णाचा धूर काय, हिऱ्याचाच धूर निघायची वेळ येईल. म्हणजे काय निघेल, किती घोटाळा आहे. म्हणून म्हटलं ईश्वराला सुद्धा आता श्रीमंती आणि ऐश्वर्य द्यायला नको. त्यांनी पर हेड कोटा सांगितलाय. प्रत्येकाला कोट्यावधी रुपये मिळणार आहेत. नुसतं हे सगळं खुला झाला भ्रष्टाचार. तर म्हणाले हा जीव जो आहे तो उपाधीनी बांधलेला आहे. पण या जीवानी जर ध्यान आदी साधना केली तर त्याच्या बळावरती त्याला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो आणि ईश्वराच्या कृपेने त्याच्यावरची ही सगळी बंधनं सुटतात. आत्ता उत्तम खातो पितो, वय आपल्या बाजूनी आहे, आरोग्य आपल्या बाजूनी आहे, तोपर्यंत काय बंधन आहे आपल्याला कळत नाही. पायानी चालता येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, शरीराला अशक्तपणा आला, आपल्याला पाहिजे आहे ते काम करता येत नाही. असं झालं की माणसाला वाटतं देवा या देहाला किती बंधनात पाडलेस, किती जखडून टाकलंयस तू, जरा बाहेर काढ याच्या. आणि मग ते बंधन मनुष्याला नको वाटतं. त्याला वाटतं नाही शरीर आहे ना ते आरोग्य संपन्न असू दे, मला दुखणी बहाणी देवा दूर कर. आर्थिक चणचण आहे, तो म्हणतो काय ह्या अशा विपदेमध्ये, अशा दीन दरिद्री अवस्थेमध्ये तुम्हाला टाकलंयस, हे सगळं बाजूला कर. ही सगळी बंधनं पडलेली आहेत जीवावरची. ते म्हणतात ध्यानाच्या बळावरती ह्या सगळ्या बंधनांनी दुःखी झालेला जो जीव आहे तो ह्या सगळ्या बंधनातून बाहेर पडतो. आणि म्हणाले ह्या उपाधीचं निरसन झालं की त्याला ईश्वर पण प्राप्त होत. आपला जो विषय आहे तो विषय आता इथे आणखीन पुढे ईश्वराचं दर्शन साक्षात्काराने झालं आणि ब्रह्मज्ञान झाल्यावर तर ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्माचं ज्ञान करून घेणारा स्वतः ब्रह्मच होतो. आणि म्हणून ते म्हणाले या स्वप्न बिप्न या जगाच्या तुम्ही मायाजालामध्ये भ्रामक गोष्टीमध्ये का रमता, रमू नका, असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. आणि उपासना करा हा संदेश आपल्याला द्यायचा आहे. पुढचा भाग आपण उद्या बघू.